अं, जसं त्रिभुवन सरांनी सांगितलं की हा विषय आपल्यासाठी नवीन आहे, पण हा विषय नवीन नाही. हा 2500 वर्षापूर्वीचा जुना विषय आहे. आपण कदाचित त्याच्याकडे वळालो नसू म्हणून आपल्यासाठी तो नवीन असेल, परंतु हा 2500 वर्षापूर्वीचा जुना विषय आहे. आणि बुद्धानं बुद्धांनी लावलेला हा एक शोध आहे, सती साधना. सती सती म्हणजे जागृती आहे. सती म्हणजे आत्मभान आहे, जीवनाचं भान आहे, आपलं स्वतःचं भान आहे. बुद्धांना देखील आपण सम्यक संबुद्ध म्हणतो. सम्यक संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत. तर जागृती हा बुद्धांच्या म्हणजे व्यक्तिमत्वातला एक महत्वाचा दुवा आहे, महत्वाचा गुणधर्म आहे जागृती. त्यालाच पालीमध्ये सती असं म्हटलेलं आहे, किंवा त्याला आपण अं, मराठीमध्ये आपण त्याला जागृती म्हणतो. आणखीन त्याला एक शब्द आहे अप्पमाद. अप्पमाद पाली शब्द आहे. प्रमाद म्हणजे गाफील अवस्था, म्हणजे जागृत अवस्था. आणि अप्रमाद म्हणजे जागृत अवस्था, म्हणजे सती. तर हा विषय खरं म्हणजे आपल्या जीवनाशी देखील निगडीत आहे, त्यामुळे हा नवीन विषय नाही. फक्त बुद्धांनी हा विषय पहिल्यांदा जगाच्या लक्षात आणून दिला 2500 वर्षांपूर्वी. आणि तो विषय इतका महत्वाचा आहे, हे आपल्याला एवढ्या आता किती आपल्याला एक तासाभराच्या याच्यामध्ये आपल्याला लक्षात आणून देण्यामध्ये जर आपण यशस्वी ठरलो, तर मग आता हा जो सती साधनेचा जो काही जे काही मी मनोगत किंवा अनुभव सांगणार आहे, मी या ठिकाणी शिक्षकासारखा किंवा गुरुजी सारखा बोलणार नाही, बोलत नाही, ते कुठेच बोलत नाही. मी जे सांगतो ते माझे अनुभव सांगतो. मला जे वाटलं, लक्षात आलं गेल्या 30-40 वर्षाच्या अनुभवातून, ती गोष्ट मी आपल्या लक्षात आणून देणार आहे आणि आपल्याला व्यवस्थितपणे समजेल अशा प्रकारे मी मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर सती म्हणजे आत्मभान आहे, जागृती आहे, अप्रमाद आहे, ज्याला आपण हिंदीमध्ये होश म्हणतो, होश. हम्म. तर असा हा विषय आहे, सती, जागृती. बाबासाहेबांच्या देखील कार्यातला आणि संदेशातला सगळ्यात महत्वाचा भाग जर कोणता असेल, तर तो जागृतीचाच आहे. जसं बाबासाहेबांची 2 व्याख्यान, 2 संदेश हे प्रसिद्ध आहेत, आपल्याला माहिती आहे. जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, असं एक त्यांच्या व्याख्यानाचं हेडिंग आहे. आणि एका ठिकाणी ते म्हणतात की जागृतीचा अग्नी आपण कधी विझू देता कामा नये. जर आपल्याला आपल्या जीवनाचं कल्याण करायचं असेल, हित करायचं असेल, समाज हित करायचं असेल, तर आपण आपल्या स्वतःची जी जागृती आहे, जीवनाची जी जागृती आहे, त्याला विस्तव म्हटलं त्यांनी. जागृती हा अग्नीप्रमाणे आहे. जागृती ही अग्नीप्रमाणे आहे, आणि ही अग्नी, हा विस्तव आपण कधीही विझू देता कामा नये, अशा प्रकारचे बाबासाहेबांचा एक संदेश आहे, आपल्याला माहिती आहे. बाबासाहेबांनी जे जे काही कार्य केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये, आपल्यापैकी आता बहुतेक लोक त्यांच्या कार्याशी परिचित आहेत. परंतु या सगळ्या कार्याचा बेस जर कोणता असेल, सगळ्या कार्याचा बेस जर कोणता असेल, तर तो जागृती आहे. यालाच पालीमध्ये सती म्हटलेला आहे. याचा अर्थ असा, बुद्धांच्या शिकवणीतला आणि बाबासाहेबांच्या शिकवणीतला समान दुवा जर कोणता असेल, तर तो जागृतीचा आहे, सतीचा आहे. इतका हा महत्वाचा विषय आहे. त्याच्यामुळे आणि जागृती आणखीन एका दृष्टीने महत्वाची आहे, की सती जागृती हा विषय आपल्याला स्वतःला एक माणूस म्हणून समजतो, लक्षात येतो. जागृती हा काय नवीन विषय नाही. जागृती हा माणसाच्या जीवनाशी
निगडीत असलेला गुणधर्म आहे. खरं म्हणजे माणूस हा माणूस का आहे, तर जागृतीमुळेच. सतीमुळेच माणूस हा माणूस आहे, जागृतीमुळेच माणूस हा माणूस आहे. आणि इतर प्राणी, आपण देखील एक मनुष्य प्राणी आहोत, परंतु मनुष्य प्राणी आणि इतर प्राणी यांच्यातला फरक काय आहे, यांच्यातलं अंतर काय आहे, तर ते जागृतीच आहे. मनुष्य प्राणी हा जागृत असतो. जागृत असल्यामुळं त्याला समज असते, त्याला कळतं, तो विचार करू शकतो. त्याची जाणीव ही इतर प्राण्यांपेक्षा जरा स्पष्ट असते. म्हणजे खूप स्पष्ट असते असं नाही, पण इतर प्राण्यांपेक्षा त्याला जरा बऱ्यापैकी समजतं. पण तरी देखील मनुष्य हा, मानसशास्त्र देखील सांगतं, सायकोलॉजी असं सांगते की माणूस सुद्धा फक्त 10-15% जागा असतो, बाकी 90% तो झोपेत असतो, अजागृत असतो, म्हणजे सतीमध्ये नसतो. म्हणजे काय, तर त्याला त्याच्या जीवनातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या लक्षातच येत नाही. उदाहरणार्थ आपण असं म्हणू शकतो की आपल्यापैकी किती लोकांना स्वतःचे विचार स्पष्टपणे जाणवतात. असं जर स्वतःला आपण प्रश्न केला की आपल्याला किती लोकांना स्वतःचे विचार स्पष्टपणे जाणवतात, तर फार थोड्या लोकांना जाणवत असतील. किती लोकांना आपल्या स्वतःच्या मनातल्या भावना, आपला राग, आपला आनंद, आपली भीती, आपला एकाकीपणा, खचलेली अवस्था, आत्मविश्वास नसलेली अवस्था आपल्या किती लोकांना जाणवते? फार थोड्या लोकांना जाणवते. किती लोकांना आपल्या जीवनातल्या सुखदुःखांची जाणीव असते? फार कमी लोकांना असते. किती लोकांना आपल्या कायेची जाणीव असते, शरीराची जाणीव असते, जागृती असते, की मी बोलताना फक्त बोलण्याची जागृती आहे, ऐकताना फक्त ऐकण्याची जागृती आहे, बसलो तर बसलोय तर बसण्याची जागृती आहे. आपण ऐकतो, आता सध्या मी बोलतो आणि आपण ऐकत आहात, तर आपलं 100% लक्ष आपल्या ऐकल्यावर आहे का? 100% आपलं लक्ष आपलं समोर जे पाहतो त्याच्याकडे आहे का? ते 100% आपलं लक्ष आपलं ऐकण्यावर आणि बोलण्यावर राहत नाही. त्याचं कारण आपलं मन हे 90% अजागृत असतं आणि भरकटतं, भटकतं. आणि हे आपल्याला कळतही नाही, हे लक्षातही येत नाही की का भटकतं. म्हणजेच माझं मन एकाग्र का नसतं आणि माझं मन शांत का नसतं, मला चिंता का असतात, मला नीट झोप का येत नाही. जसं धम्मपालन गाथेतली एक आहे ना, ते धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोके परममिच. म्हणजे जो धम्मचारी जो असतो, धम्माचं आचरण करणारा जो असतो, तो शांतपणे तो झोपू शकतो, म्हणजे शांतपणे तो विश्रांती घेऊ शकतो. आपण शांतपणे झोपू शकतो का? की आपल्याला वेगवेगळे स्वप्न पडतात, वेगळ्या पद्धतीनं आपलं मन विचलित होतं, स्वप्नात आपण घाबरतो, दचकतो, बरळतो, काय काय आपण बोलतो किंवा घोरतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात का? ह्याच्याविषयी आपण जागृत असतो का? तर नसतो. त्याच्यामुळे मनुष्य सुद्धा 100% जागृत नाही. मनुष्य हा 10-15% जागा असतो, बाकीचा झोपलेला असतो. जागा कोण असतो, जागृत कोण असतो, संपूर्ण जागृत कोण असतो? सम्यक संबुद्ध. सम्यक संबुद्ध या शब्दाचा अर्थच संपूर्ण जागृत आहे. आणि सामान्य मनुष्य हा 5%, 10%, 15% जागृत असतो आणि तो अजागृत जास्त असतो. त्याच्यामुळे त्याला जीवनातल्या समस्या समजत नाही. समस्या समजत नाही म्हणून समस्या सोडवता येत नाही. तर अशा प्रकारे माणसाची ही
मनाची आणि जीवनाची अवस्था असते. बुद्धांच्या ही गोष्ट जेव्हा लक्षात आली तेव्हा त्यांना जे काही जीवनाचं स्वरूप कळालं, जीवनाची समस्या कळाली, ज्याला दुःख म्हटलेलं आहे, यातना म्हटलेलं आहे, मनाचं विचलन म्हटलेलं आहे, अस्थिरता म्हटलेलं आहे, अशांती म्हटलेलं आहे, भय म्हटलेलं आहे, चिंता म्हटलेलं आहे, चिडचिड्यापण म्हटलेलं आहे, आळस म्हटलेला आहे, आत्मविश्वासाचा अभाव म्हटलेला आहे. या सगळ्याला एकच शब्द म्हणजे दुःख आहे. आणि त्यांनी पारंपरिक दृष्ट्या हे असं म्हटलेलं आहे, जसं धम्मचक्क प्रवर्तन सूत्रामध्ये म्हटलेलं आहे की जन्म, जरा म्हणजे म्हातारपण, व्याधी म्हणजे आजार, आणि मरण, हे चारही गोष्टी या चार घटना ज्या आहेत माणसाच्या जीवनातल्या, ह्या दुःखदायक आहेत. त्याच्यानंतर आपले जे प्रिय लोक आहेत यांचं जाणं दुःखदायक आहे. आता आपण पाहतो की प्रिय आपली जवळची माणसं जी आहेत, ह्या कोरोनाच्या काळामध्ये तर आपण पाहिलेलं कितीतरी जवळची माणसं, मित्र आपली गेलेली आहेत. आणि ते गेल्यानंतर आपल्याला ज्या यातना होतात, तर जवळची माणसं गेला म्हणजे प्रियांचा वियोग हा दुःखदायक आहे. अप्रियांचा संयोग म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला अप्रिय आहेत, आवडत नाहीत, त्यांच्याशी जर आपला संपर्क आला तर आपल्याला यातना होतात. आणि अजून एक कारण सांगितलेलं आहे धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये, मनासारखं न होणं म्हणजे दुःख. पण हे दुःख आपल्याला जाणवतं का? दुःखाची समस्या आपल्याला जाणवते का? आपण आपण यातनांमध्ये आहोत, ही गोष्ट आपल्याला जाणवते का? तर बऱ्याचदा ती आपल्याला जाणवत नाही. म्हणजे आपल्यातल्या जीवनातल्या मनातल्या समस्याच आपल्याला जाणवत नाहीत, कारण आपण अजागृत असतो. आणि समस्या जर जाणवत नसतील तर मग त्या समस्या सोडवायच्या कशा, त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हेही आपल्याला कळत नाही. अशा प्रकारे आपलं जीवन चाललेलं असतं. बुद्धांच्या ही गोष्ट जेव्हा लक्षात आली तेव्हा त्यांनी त्याच्यासाठी जे काही प्रयत्न केले आणि त्यांना जे काही सापडलं त्याला आपण धम्म म्हणतो. धम्म म्हणजे सत्य आहे. धम्माला सत्य म्हणतात. सत्य म्हणजे जीवन ज्याचं बनलेलं आहे ते. पण आपण जीवनामध्ये जर जागृतच नाही, सतीमध्येच नाही, तर मग जीवनात काय चाललंय ते कसं कळणार? म्हणून आपल्याला विचार कळत नाहीत, आपल्या भावना कळत नाहीत, विचारांचा आणि भावनांचा काय संबंध आहे ते कळत नाही. त्याच्यामुळं निर्माण होणारे सुखदुःख आपल्याला कळत नाहीत. त्या सुखदुःखांचा आपल्या शरीरावर जो काही परिणाम होतो, जे काही आजार निर्माण होतात, जे काही विचलन असतं, जे काही तणाव असतात, ते आपल्याला कळत नाही. आपल्याला आपल्या जीवनाचं 90% भानच नसतं. म्हणून आपल्याला आपला प्रश्न सोडवता येत नाही. हा सोडवण्याचा मुख्य मार्ग जो आहे तो बुद्धांनी शोधून काढलेला सती किंवा जागृतीचा मार्ग आहे. आपल्यापैकी काही लोकांनी जर ध्यान साधनेचे काही अनुभव घेतलेला असेल तर आपल्याला आनापान सती हा शब्द माहिती असेल. आनापान सती, त्याच्यामध्ये सती हा शब्द आहे, किंवा सती पठ्ठाण, त्याच्यामध्ये सती हा शब्द आहे. तरी आनापान सती म्हणजे काय? तर श्वासाचं भान, श्वासाची जागृती, श्वासाची सती. आता श्वासाला सती जागृतीच्या रूपात पाहण्याऐवजी बरेच लोक त्याला ध्यानाचा मुद्दा बनवतात. तो आता आपल्याला जास्त चर्चेचा आपण विषय बनवणार नाही. आपण सती म्हणजे जागृती, आनापान सती म्हणजे श्वासाच्या पातळीवरची जागृती, कायानुसती म्हणजे कायेची जागृती, वेदनानुसती म्हणजे आपल्याला जाणीवांची जागृती, म्हणजे ज्याला आपण सुख दुःख म्हणतो त्याची जागृती, त्याची सती. चित्त म्हणजे इमोशन्स, भावना म्हणजे भावनांची सती, चित्ताची सती ज्याला चित्तानुसती म्हटलेलं आहे, आणि विचारांची सती ज्याला मनोधम्मानुसती म्हटलेला आहे, धम्मानुसती. तर अशा प्रकारे सती हा जो आहे हा बुद्ध धम्मातल्या शिकवणीतला हा महत्वाचा भाग आहे. त्याचा सोपा सरळ अर्थ आहे की आपल्याला जीवनामध्ये जोपर्यंत आपण
जागृत होत नाही, आपल्याला जीवनाची जाणीव होत नाही, तोपर्यंत जीवनाच्या समस्या आपल्याला लक्षात येत नाही, प्रश्न लक्षात येत नाही. जोपर्यंत प्रश्न लक्षात येत नाही तोपर्यंत आपण प्रश्न सोडवू शकत नाही. आता हीच गोष्ट आपण बाबासाहेबांच्या कार्याच्या बाबतीत जर पाहिली तर बाबासाहेबांनी आपल्या उभ्या हयातीमध्ये सगळ्यात मोठा महत्वाचा संदेश जर कोणता दिला असेल तर तो जागृतीचा. त्यांचं कोणतंही भाषण पहा, त्यांचं कोणतंही पुस्तक पहा, कोणताही ग्रंथ पहा, त्याच्यामध्ये त्यांनी लोकांना विशिष्ट विषयाला धरून जागृत केलेला आहे. उदाहरणार्थ आपण हा विषय पाहतो की मुक्ती कोण पथे, हे एक त्यांचं प्रसिद्ध गाजलेलं भाषण आहे. मुक्ती कोण पथे, किंवा त्याला धर्मांतर का या नावानं ते पुस्तक किंवा ते भाषण प्रसिद्ध आहे. तर या भाषणामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की आपण कोण आहोत. त्यावेळेला जे दलित किंवा अस्पृश्य ज्याला म्हटलेलं आहे, तर आपण कोण आहोत, आपलं जीवन आपण कशा प्रकारे जगतो, हे काही लक्षात येतंय का, हे काही समजतं का, याची काही जाणीव होते का, याच्याविषयी तुम्ही जागृत आहात का. तर हाच मुद्दा त्यांनी विस्तृतपणे सांगितलेला आहे. की काय सांगितलं, तुम्हाला हा धर्म सोडून दुसरा धर्म जाण्याचं काय कारण आहे, याच्याविषयी जागृत केलं. अस्पृश्यता, जातीयता म्हणजे एक वर्गकलह आहे, जाती जातीतलं भांडण आहे, वर्गावर्गातलं भांडण आहे, याच्याविषयी लोकांना जागृत केलं. या व्यवस्थेमुळे, या अस्पृश्यतेमुळे, जाती व्यवस्थेमुळे तुमची सर्वार्थाने राखरांगोळी झालेली आहे, तुमचं संपूर्ण सामर्थ्य नष्ट झालेलं आहे आणि म्हणून तुम्हाला सामर्थ्य संपादन करण्याची गरज आहे, याच्याविषयी लोकांना जागृत केलं. तुमचं शोषण का होतं, तुमच्यावरच अत्याचार का होतो, याच्यासाठी तुम्हीच कसे जबाबदार आहात, याच्याविषयी त्यांनी लोकांना जागृत केलं. आणि आपल्याकडे जर सामर्थ्य नसेल तर मग ते सामर्थ्य कुठून आणायचं, याच्याविषयी त्यांनी लोकांना जागृत केलं. नंतर नवीन धर्म स्वीकारण्याच्या पाठीमागची कारण काय आहेत, याच्याविषयी त्यांनी लोकांना जागृत केलं. धर्मांतराचं आध्यात्मिक कारण काय आहे, ज्या धर्मात तुम्ही राहतात त्या धर्मामध्ये तुम्हाला सहानुभूती आहे का, याच्याविषयी लोकांना जागृत केलं. समता आहे का, स्वातंत्र्य आहे का, बंधुता आहे का. तर हे सगळे जे मुद्दे आहेत, हे सगळे मुद्दे त्यांनी लोकांना समजावून सांगण्याचं काम केलं, म्हणजे लोकांना जागृत केलं. जनजागृती हे बाबासाहेबांच्या कार्यातलं एक प्रमुख धोरण आहे, सेंट्रल पॉइंट आहे असं मला वाटतं. आणि नंतर त्यांनी जागृतीपूर्वक त्यांनी शेवटी जे काही भाषणामध्ये सांगितलेलं आहे ते म्हणजे, तुम्हाला जर या सगळ्या त्रासातून मुक्त व्हायचं असेल तर बुद्धाची जी शिकवण आहे, बुद्धांचा जो संदेश आहे, तो संदेश अंगीकारावा लागेल. आणि तो संदेश म्हणजे तुम्हाला तुमचा स्वतःचा आधार बनलं पाहिजे, तुम्ही आपल्या स्वतःच्या बुद्धीला शरण गेलं पाहिजे, दुसऱ्याला वश होता कामा नये, सत्याचा आधार घेतला पाहिजे, वगैरे वगैरे. ह्या ज्या गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या, ह्या सगळ्या जागृतीच्या संदर्भात सांगितलेलं आहे. म्हणजे आपण कसं जगतो, आपण काय बोलतो, काय करतो, कसं वागतो, कोणती कामं करतो, किती अपमान सहन करतो, किती अन्याय सहन करतो, कसं जगतो आपण, ह्या जीवनाचं भान आहे का, ह्या जीवनाची जागृती आहे का, ही गोष्ट बाबासाहेबांनी वारंवार लक्षात आणून दिलेली आहे. म्हणजे जनजागृती केलेली आहे, प्रश्न लक्षात आणून दिलेले आहेत, म्हणून आंदोलनं उभी राहिली म्हणून प्रश्न सोडवता आले आणि त्याचे परिणाम
त्याचं फळ आपण सध्या चाखत आहोत. तर जागृती हा बाबासाहेबांच्या कार्यातला आणि संदेशातला महत्वाचा दुवा आहे, सेंट्रल पॉइंट आहे, हे आपल्याला लक्षात येतं. आता हीच बाब व्यापक अर्थानं बुद्धांनी कशी सांगितलेली आहे हे थोडंसं आपण पाहूया. आणि बुद्धांनी ही जागृती ज्याच्यासाठी सांगितली ती पाहून बाबासाहेबांना स्वतःला असं वाटलेलं आहे, त्यांनी असं म्हटलेलं पण आहे की बुद्ध हे माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे आहेत. जी गोष्ट मला लक्षात आली नाही ती बुद्धांच्या खूप आधीच लक्षात आलेली आहे, किंवा जगाच्याही लक्षात आली नाही, ती आधी बुद्धांच्या लक्षात आलेली आहेत. बुद्ध माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे आहेत, म्हणून त्यांनी बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि हा हे त्रिशरण आपल्याला घ्यायला सांगितलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेऊया. पण आता हे बुद्ध धम्म संघ शरण कशासाठी सांगितलं, तर हे शब्द जरी आपण लक्षात घेतले तरी आपल्याला सतीचा मुद्दा, जागृतीचा मुद्दा आपल्याला लक्षात येणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे बुद्ध म्हणजे कोण, बुद्ध म्हणजे काय, बुद्ध म्हणजे काय, बुद्ध म्हणजे कोण हा प्रश्न चुकीचा आहे. कारण बुद्ध म्हणजे कोणी माणूस नाही. बुद्ध म्हणजे ज्यांना बोध झालेली जे चित्त आहे, जे मन आहे, ज्याला बोध झालेला आहे, जे जागृत आहे, जे सतीमध्ये आहे, भानावर आहे, ज्याला जीवन कळतं, जीवनाचे प्रश्न कळतात, ते कसे सोडवावे हे कळतं, हे जे चित्त, हे जे मन, जे भानावर आहे, जागृत आहे, ज्याला बोध झालेला आहे, बोधी मिळालेली आहे, त्याला बुद्ध म्हटलेलं आहे. तर बुद्ध म्हणजे जागृतीच, सम्यक संबुद्ध म्हणजे जागृती. मग बाबासाहेबांनी जेव्हा बुद्धं शरणं गच्छामि म्हटलेलं आहे, तेव्हा त्यांनी कोणा एका व्यक्तीला शरण जाण्याचा मुद्दा नाही सांगितला. ते असं म्हटलेलं आहे गौतम शरणं गच्छामि किंवा सिद्धार्थ शरणं गच्छामि, असं कुठंच बुद्धांनी स्वतः पण सांगितलं नाही. तसं बुद्धांनी बुद्धं शरणं गच्छामि सांगितलंय, म्हणजे जागृतीला शरण जा, बोधीला शरण जा. जागृतीमुळं जीवन समजणार आहे, जीवनाचे प्रश्न लक्षात येणार आहेत, त्याचं कारण लक्षात येणार आहे, त्याचं निवारण लक्षात येणार आहे, मार्ग लक्षात येणार आहे. म्हणजे सत्य जे आहेत, दुःख, कारण, निवारण आणि मार्ग, हे सगळं जागृतीमुळं लक्षात येणार आहे. आपल्या जीवनातले प्रश्न हे ह्या सतीमुळं, बोधीमुळं, बोधामुळं सुटणार आहेत, म्हणजे जागृतीमुळं सुटणार आहेत. त्यामुळे आपण इथे लक्षात घेऊया की बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे जागृतीला शरण आहे, सतीला शरण आहे, आत्मभानाला शरण आहे, अत्तदीप भव. धम्म म्हणजे काय, तर जागृतीला ज्या गोष्टी जाणवतात, कारण जागृती ही आंतरिक बाब आहे. मन जागृत होतं, मन आणि चित्त जागृत असतं. तर ही जागृतीला जे दिसतं अस्तित्व, जीवन, मग तुमचं काया वेदना चित्त मनोधर्म विचार भावना जाणीवा सुख दुःख प्रश्न जे काही आहेत, ते जीवनातला आपला ताणतणाव, आपलं खचलेपण, आपली निराशा, आपलं एकाकीपण, आत्मविश्वासाचा अभाव, आपल्या मनात आपल्याला ज्या ज्या प्रकारचं दुःख आपल्याला आपल्या जीवनामध्ये जाणवतं, किंवा आता ज्यांच्याविषयी आपण चर्चा केली, बाबासाहेबांनी ज्या गोष्टीला सगळ्यात महत्वाचं स्थान दिलं त्यांच्या जीवनामध्ये आणि ज्यांच्यासाठी स्वतःचं जीवन त्यांनी अर्पण केलं, त्या अस्पृश्यांचं जीवन हे किती यातनांनी भरलेलं होतं. आणि त्यांचे आपण हे वंशज, आपण आत्ता सुद्धा किती यातना त्या संस्कारामुळं म्हणा किंवा परिस्थितीमुळं म्हणा किंवा अन्यायामुळं म्हणा, किती यातना आपण भोगतो. तर याच्यातून आपण कसं बाहेर पडायचं याचं मार्गदर्शन जे काही बाबासाहेबांनी केलेलं आहे, ते प्रश्न ह्या सतीच्या जागृतीच्या सहाय्याने सोडवता येऊ शकतात. म्हणून आपल्याला बुद्धं शरणं गच्छामि दिलं, हे 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 शरण दिलं. पण
बुद्धाला जे सापडलं, म्हणजे जागृतीला जे सापडलं, त्याला धम्म म्हटलेलं आहे. कारण धम्म म्हणजे जीवन आहे. धम्म म्हणजे संपूर्ण जीवन आहे. धम्म म्हणजे काय, हा याचं उत्तर देणं फार कठीण आहे. जसं जागृती याचं उत्तर आपल्याला अजून शोधायचंय. जर लक्षात आलं असेल थोडंफार तर ठीक आहे, नाहीतर आपल्याला ते शोधायचंय. तर धम्म हा आणखीन अवघड शब्द आहे. धम्माची खरं म्हणजे व्याख्या करता येत नाही. पण धम्म म्हणजे अस्तित्व. धम्माला अस्तित्वाचं सत्य दर्शन असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे जीवन कशाचं बनलेलं आहे, ज्याच्यामुळं सुखदुःख माणसाला भोगावी लागतात. तर हे कळणं म्हणजे धम्म कळणं आहे. आणि हे कोणाला कळतं, तर जागृतीला कळतं. आणि जागृत कोण आहे, तर बुद्ध आहे. म्हणून बुद्धाला धम्म कळतात. म्हणून धम्मं शरणं गच्छामि आहे. आणि जे लोक या बुद्धाच्या म्हणजे जागृतीच्या आणि धम्माच्या म्हणजे सत्याच्या मार्गाने जातात, त्याला संघ म्हटलेला आहे. म्हणून बुद्धं धम्मं संघं शरणं, बुद्धं धम्मं संघं शरणं गच्छामि असं म्हटलेलं आहे. तर आता आपल्याला फक्त एकच मुद्दा या ठिकाणी पाहायचा आहे, तो म्हणजे बुद्ध आणि जागृती. कारण तो आपल्याला आजचा हा विषय आहे. जागृती या सतीचा संदर्भ बुद्धांच्या जीवनामध्ये कुठे येतो, हे एकदा थोडंसं आधी सांगितलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी थोडंसं बुद्धांच्या जीवनामध्ये पाठीमागं आपण थोडंसं गेलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बुद्धांना गृहत्याग करावा लागला. बुद्धांना गृहत्याग करावा लागला. पण मी म्हणतो बुद्धांनी गृहत्याग नाही केला. बुद्धांना राज्यत्याग करावा लागला, म्हणून गृहत्याग घडून आला. बुद्धांना राज्यत्याग का करावा लागला, आणि हाही मुद्दा बाबासाहेबांनी लोकांच्या समोर, जगाच्या समोर जितक्या स्पष्टपणे मांडलेला आहे तितका कुणीच मांडलेला नाही. बुद्धांना म्हणजे सिद्धार्थ गौतमाला, तेव्हा ते बुद्ध नव्हते झाले, पूर्ण जागृत झाले नव्हते, तेव्हा ते सिद्धार्थ गौतम होते. सिद्धार्थ गौतमांना गृहत्याग का करावा लागला, कारण त्यांना राज्यत्याग करावा लागला. राज्यत्याग का करावा लागला त्यांना, कारण आपल्याला माहिती आहे बुद्धांनी त्यांचा धम्मचा अभ्यास आपण बऱ्याच लोकांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये जो संघर्ष पेटला होता, त्या संघर्षाचा परिणाम असा होणार होता की ह्या दोन्ही लोकांनी, शाक्य आणि कोलियांनी युद्ध करावं आणि तो रोहिणी नदीच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. म्हणून शाक्य संघानं सिद्धार्थ गौतमांना देखील असं म्हटलं की आपल्याला युद्ध करावं लागेल. त्याला सिद्धार्थ गौतमांनी विरोध केलेला आहे. का विरोध केला, तर त्यांचा त्याच्यामध्ये विशाल दृष्टिकोन होता, मानवतेचा दृष्टिकोन होता. त्यांचं म्हणणं असं होतं की हा प्रश्न युद्धानं सोडवण्याऐवजी आपण चर्चेनं सोडू. पण त्याला शाक्य संघानं त्याला मान्यता दिली नाही. शाक्य संघ हा आडून पडला, आडून राहिला की एक तर तुला या युद्धामध्ये सहभागी व्हावं लागेल, हा शासनाचा या संघाचा आदेश आहे, हा आदेश तुला पाळावा लागेल, तुला युद्धामध्ये सहभागी व्हावं लागेल. तर ते म्हणे की मी युद्धामध्ये सहभागी होणार नाही. मग तुला शिक्षा भोगावी लागेल. काय शिक्षा भोगावी लागेल, तर तुझ्या कुटुंबावर पूर्णपणे आम्ही बहिष्कार टाकू, सगळी संपत्ती जप्त करू. हे जर तुला मान्य असेल तर ठीक, नाही तर तुला हे राज्य सोडून जावं लागेल. मग आई वडिलांना किंवा कुटुंबाला त्रास नको, म्हणून सिद्धार्थ गौतमांनी गृहत्यागाचा निर्णय घेतलेला आहे. राज्यत्यागामुळं गृहत्यागाचा निर्णय त्यांना घ्यावा लागला, कारण आई वडिलांना किंवा कुटुंबाला त्रास नको म्हणून त्यांनी गृहत्याग केला. आणि मग जसं बाबासाहेबांनी म्हटलं की पद्धतशीर चर्चा करून त्यांनी गृहत्याग केलेला आहे. जसं आपल्याला सांगितलं जातं की सिद्धार्थ म्हणजे यशोधरा झोपेमध्ये होती आणि बाळ राहुल पण झोपेत होतं, आणि मग सर्वांना रात्री ते टाकून निघून गेले.
वगैरे असा तो प्रकार नाही. चर्चा करून सिद्धार्थ गौतम आणि यशोधरा यांची चर्चा देखील, बाबासाहेब तो संवाद देखील त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये टाकलेला आहे. तर समजावून सांगून त्यांचं मत तयार करून त्याची आवश्यकता जी आहे ते सांगून त्यांनी गृहत्याग केलेला आहे. आणि गृहत्याग केल्यानंतर पुढे काय? युद्धाचा युद्ध तर नंतर असं म्हणतात की ते झालंच नाही. तो एक त्यांच्या गृहत्यागाचा एक परिणाम झाला. परंतु त्यांनी ज्या अर्थी गृहत्याग केला, आता गृहत्याग केल्यानंतर पुढचा जो त्यांचा शोध होता, तो शोध अतिशय महत्वाचा होता. त्या शोधाचा आज आपल्याला आणि संपूर्ण जगाला उपयोग होत आहे. तर तो शोध कोणता होता त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करूया. गृहत्याग केल्यानंतर त्यांनी त्या काळामध्ये ज्या काही प्रचलित साधना होत्या, जे काय प्रॅक्टिसेस होते, त्या सगळ्या साधना त्यांनी करून पाहिलेल्या आहे. प्रचलित साधना 18-19 पंथ त्यावेळेला होते आणि त्या वेगळ्या पंथांच्या शिकवणी त्यांनी माहिती करून घेतल्या. अनेक प्रकारे ज्या काही ध्यान साधना त्यावेळेचे श्रमण लोक करत होते किंवा योगी लोक करत होते, त्या सगळ्या साधना त्यांनी करून पाहिलेल्या आहेत. आपल्या दृष्टीनं जे एक म्हणजे प्रचलित ध्यान साधना जी आहे ती आलार कालामानी उद्दक रामपुत्र यांच्याकडून त्यांनी ते शिकलेलं आपल्याला म्हणजे वाचनात आलं असेल. तर या आलार कालामानी उद्दक रामपुत्रांनी त्यांना ज्या ध्यान साधना शिकवल्या त्याला तांत्रिक भाषेमध्ये रूप आणि अरूप ध्यान असं म्हटलेलं आहे. त्याच्यात आपल्याला जास्त शिकण्याची गरज नाही. परंतु ध्यान साधनेमुळे सक्तीनं मन एकाग्र करण्याच्या त्या साधना सिद्धार्थ गौतमांनी शिकून घेतल्या आणि त्याच्यामध्ये ते पारंगत झाले. म्हणजे असं म्हणतात की ते आलार कालाम आणि उद्दक रामपुत्र यांच्या बरोबरीला आले आणि ते दोघं एक एक करून म्हणतात की आमच्याकडं याच्या पलीकडे सांगण्यासारखं काही नाही. जे आमच्याकडे होतं ते तुम्हाला दिलं. तुम्ही त्याच्यामध्ये आता पारंगत झालेला आहात. आता तुम्ही या ठिकाणी थांबा आणि आपण मिळून हा संघ चालू किंवा तो गट चालू. तर सिद्धार्थ गौतमांनी त्यांना नम्रपणे त्यांना धन्यवाद दिलेले आहेत. दोघांना, विशेषतः उद्दक रामपुत्रांना धन्यवाद दिलेले आहेत. आलार कालामांना धन्यवाद दिले आणि आलार कालामांना ते म्हणतात की तुम्ही मला तुमचं ज्ञान दिलं आणि मन एकाग्र कसं करायचं ते मला तुम्ही शिकवलं. यानं मन तात्पुरतं एकाग्र होतही, परंतु याने दुःखमुक्ती मिळू शकत नाही. याने फक्त तात्पुरतं मन एकाग्र होतं. याने दुःखमुक्ती मिळू शकत नाही. आणि दुःखमुक्ती हा माझ्या जीवनातला एक मुख्य उद्देश आहे. माझा शोधाचा जो मुख्य विषय आहे तो दुःखमुक्ती आहे. आणि संपूर्ण माणसांना, संपूर्ण प्राणी मात्रांना जे गरजेचं असतं किंवा जे आवश्यक वाटतं ती दुःखमुक्ती आहे, यातनामुक्ती आहे. माझ्या जीवनातला तोच उद्देश आहे. फक्त एकाग्र मन शांत करणं आणि एकाग्र करणं एवढ्याने माणसाची सुटका, दुःखातून मुक्ती होऊ शकत नाही. ही गोष्ट त्यांनी नम्रपणे त्यांना समजावून सांगितली आणि ते तिथून बाहेर पडले. म्हणजे ध्यानाचा मार्ग त्यांनी त्या ठिकाणी थांबवलेला आहे. मग पुढे चालून त्यांनी काय केलेलं आहे तर कमालीची जी आत्मक्लेशाची तपश्चर्या आहे, ही आत्मक्लेशाची तपश्चर्या त्यांनी केलेली आहे. आणि त्यांची आत्मक्लेशाची तपश्चर्या इतकी प्रखर आणि टोकाची आणि स्वतःला यातना देणारी होती की असं म्हणतात त्यांचा म्हणजे मृत्यू जवळ येऊन ठेपला होता. ते इतके कृश झाले होते त्या साधना, त्या साधनांचं, त्या तपश्चर्याचं जे स्वरूप आहे ते बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्यामध्ये, बुद्ध आणि धम्म मध्ये त्यांनी अतिशय समर्पकपणे आणि खूप सखोलपणे त्यांनी त्या यातना त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. त्या तपस्या त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. आपल्याला त्या माहिती असतील. तर त्याचं स्वरूप इतकं इतकं उग्र होतं की शेवटी म्हणे दिवसातून एखादा दाणा घ्यायचा, तिळाचा दाणा किंवा जवसाचा दाणा जे काय असेल ते,
एखादा दाणा घ्यायचा किंवा 2 दिवसातून एखादा दाणा घ्यायचा किंवा 3 दिवसात. अशा प्रकारे इतकी उग्र तपश्चर्या त्यांनी केली की त्यांचं संपूर्ण शरीर हे कृश झालं. इतकं कृश झालं म्हणजे हाडाचा सापळा शिल्लक राहिला. जेव्हा ते पोटाला हात लावित तेव्हा त्यांच्या हातामध्ये पाठीचा कणा यायचा. पाठीचा कणा धरला तर पोट हातात यायचं. इतकी अवस्था त्यांची कृश झालेली होती. आणि शेवटी ते मूर्छित होऊन पडले, चक्कर येऊन पडले. नंतर आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी सुजातानं त्यांना खीर दिली. आणि खीर दिल्यानंतर त्यांना थोडासा त्राण आला, थोडा जीव आला. आणि मग ते विचार करताहेत, जेव्हा मी राजपुत्र होतो, सर्व सुखसोयी होत्या, तेव्हाही यातना, आणि आता हे ध्यान साधना आणि आत्मक्लेशाची तपश्चर्या केली तरीही दुःखमुक्ती नाही. मग दुःखमुक्ती माणसाला मिळू शकते की नाही? यातनातून माणसाचं जीवन मोकळं होईल की नाही? हा प्रश्न त्यांना पडला. आणि हे सगळे मार्ग सोडून, म्हणजे सुखलोलुपतेचा जो राजपुत्राचा मार्ग आहे, जीवन जगण्याचा जो मार्ग आहे सुखलोलुपतेचा, तो तर त्यांनी आधी सोडून दिलेला होता. ध्यान साधनेचा मार्ग सोडला, आत्मक्लेशाचा मार्ग सोडला. आणि मग चिंतनासाठी जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा त्यांना एक गोष्ट आठवली की ते लहान असताना जेव्हा तो सण होता त्यांच्या राज्यामध्ये, कपिलवस्तूमध्ये वप्रमंगल नावाचा, त्यावेळेला राजाला नांगर धरायचे असतात, नांगर चालवायचा असतो. ते नांगर भर उन्हामध्ये चालू असताना शुद्धोदन ते नांगर चालवत होते. आणि बालक सिद्धार्थ हे झाडाखाली जाऊन शांत बसले होते. आता ते शांत बसले म्हणजे तिथं ध्यान की काय आणखीन काय ते त्यांना त्यावेळेला लक्षात आलं नाही. असं नंतर त्यांच्या लक्षात आलं असेल किंवा त्यावेळेला ते जे काही तिथे बसून त्यांनी जे काही केलं तर ते स्वतःशी म्हणजे स्वतःच्या जीवनाशी कनेक्ट झाले, स्वतःच्या जीवनाशी जोडले गेले. परंतु त्या बाल्यावस्थेमध्ये तो अनुभव त्या ठिकाणी तो जणू काही निसटला होता. बुद्धगयेला आल्यानंतर जेव्हा ते चिंतनासाठी बसले तेव्हा त्यांना पहिल्यांदा जी आठवण आली ती त्या लहानपणच्या प्रसंगाची आलेली आहे. तो प्रसंग सतीचा होता, जागृतीचा होता. तो प्रसंग त्यांना आठवल्यानंतर ते म्हणाले, हाच तर मुक्तीचा मार्ग नाही, हाच तर दुःखमुक्तीचा मार्ग नाही. आणि मग त्याला धरून त्यांनी जे काही स्वतःमध्ये उतरलेले आहे त्या मार्गानं, त्या सती साधनेनं, त्या जागृतीच्या मार्गानं ते श्वासाच्या आधारे कायेमध्ये उतरले. कायेमध्ये ही काया म्हणजे जिवंत काया आहे. या जिवंत कायेमध्ये अनेक जाणीव आहेत, विशेषतः सुख दुःख आहेत किंवा मूर्छित जाणीव आहेत. या जाणीवा त्यांना जाणवल्या. मग चित्त जाणवलं. चित्त म्हणजे भावना आहेत. हे पाहिजे ते नको, हे पाहिजे ते नको. हा जो संघर्ष चित्तामध्ये चाललेला असतो, ज्याला राग आणि द्वेष म्हटलेला आहे किंवा लोभ आणि द्वेष म्हटलेला आहे, हे चित्त, त्याचे परिणाम हे सुख दुःख, याचं सगळ्यात विश्लेषण जे मनोधम्मांमध्ये चाललेलं आहे म्हणजे विचार प्रक्रियेमध्ये चाललेलं आहे. तर ती सतीची जागृतीची जी काही प्रक्रिया आहे ती श्वास, काया, जाणीवा म्हणजे वेदना, सुख दुःख, नंतर चित्त म्हणजे इमोशन्स, भावना, आणि विचार प्रक्रिया, याच्या आधारे संपूर्ण शरीरामध्ये ती जी सती आहे, जागृती आहे, ती भिनल्यानंतर त्यांना ते लक्षात आलेलं आहे का जीवन हे दुःखानं भरलेलं आहे. दुःख आहे, दुःख हे सत्य आहे. त्याचं कारण ही चित्तातली जी तृष्णेची धावपळ आहे, पाहिजे नको, लोभ आणि द्वेष, या तृष्णेमुळे दुःख आहे. या तृष्णेतून जर आपण स्वतःला जागृतीपूर्वक, सतीपूर्वक मुक्त करू शकलो तर आपलं चित्त देखील यातनामधून, तणावामधून मुक्त होईल. मन तणावामधून मुक्त होईल, शरीर तणावामधून मुक्त होईल. कारण त्याचं कारण जे तृष्णा आहे,
ज्या इच्छा आकांक्षा आहेत, ज्या अजागृत आहेत, ज्या अजागृत आहेत, कारण मनुष्याचं 90% मन अजागृत आहेत, त्याच्यामध्ये त्या इच्छा आकांक्षा ज्या साठवलेल्या आहेत, तृष्णा ज्या आहेत, संस्कार जे आहेत, त्याचं भान, त्याची जागृती त्यांना आली. जागृतीमुळे मग आपोआपच, कारण जागृती ही प्रकाशासारखी आहे, बोधीला पण आपण प्रकाशच म्हणतो है ना, बुद्धत्वाला किंवा बोधीला आपण प्रकाश म्हणतो. तर ते त्या प्रकाशामध्ये त्यांना अस्तित्व जाणवलं, जीवन जाणवलं, दुःख जाणवलं, दुःखाचं कारण जाणवलं, हळूहळू दुःखाचं निवारण झालं, त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, त्याच्यामुळे निब्बाण प्राप्ती झाली. आणि मग त्यांचा जो काही उद्गार होता, ज्याला उदान म्हटलेलं आहे, की जे करायचं ते केलं, ओझं उतरवलं, दुःख संपलं, आता पुनर्भव नाही, भवचक्रातून सुटलो, नकारात्मकतेतून सुटलो, चित्त मुक्त झालं, मन मुक्त झालं. तर हा जो त्यांचा जो अनुभव होता, तो अनुभव ज्या मार्गाने त्यांना मिळाला, त्याला मग त्यांनी धम्म ही संज्ञा दिलेली आहे. तर धम्म म्हणजे हे सगळं काही, जे काही आपण सगळं बोलतो, हे सगळं धम्माच्या अंतर्गत. धम्म म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे, प्रत्येक एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्ट जी जीवनाशी कनेक्टेड आहे, सत्य. तर अशा प्रकारे जेव्हा त्यांना हे मिळालं, मग त्यांनी पुढे चालून हीच जागृती त्यांनी ज्याला ज्याला सांगितली, मग ते किसा गौतमी असो किंवा अंगुलीमाल असो, पटाचारा असो, सारीपुत्र मोगलान असो, किंवा इतर उपासक असोत, भिक्षू असोत, किंवा उपासक असोत, सामान्य लोक असोत, या सर्वांना जेव्हा त्यांनी ही ही सती, ही जागृती, त्यांचे जे अनुभव आहेत, त्यांच्या प्रश्नाला धरून सांगितली. म्हणजे किसा गौतमीचा जो काही प्रश्न होता, एकुलते एक मूल तिचं गेला आणि ती वेडीपिसी झाली, तर तिला ज्या पद्धतीने त्यांनी जे सांगितलं तर ती भानावर आली, जागृत झाली. जागृत झाल्यावर तिला जे काही कळालं ते त्यांनी, म्हणजे बुद्धांनी कसं सांगितलं आणि तिला काय कळालं, कसं कळालं, याचा अंदाज आपण घेऊ शकत नाही. परंतु तिला जे काही समजलं तर ते एका शब्दात म्हणता येईल की बाळाचा, एकुलत्या एका मुलाचा जो मृत्यू आहे, जो ती म्हणते की हा हा मृत्यू का झाला आणि मुलाला जिवंत करा, मला मुलगा पाहिजे. तर बुद्धांच्या सांगण्यामुळे ती जागे होते, जागृत होते, आणि तिला कळतं का मृत्यू हे जीवनातलं सत्य आहे. मृत्यू का येतो? कारण जन्म आहे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. तर जन्म मृत्यू ही माणसाच्या जीवनातली दोन टोकं आहेत, आणि या दोन टोकाच्या मधला जो मार्ग आहे, त्याला आपण जे जगतोय सध्या, त्याला ते जीवन आहे. तर ही तिला जाग येते, तिला समजतं जीवन असंच आहे. स्वतः त्या बाळाचा, एकुलत्या एका मुलाचा जो मृतदेह आहे, ती जंगलामध्ये सोडून देते. सत्य कळाल्यामुळे, जागृत झाल्यामुळे, सतीमध्ये आल्यामुळे ती ते मृतदेह जंगलामध्ये सोडून देते. अशाच प्रकारे अंगुलीमालाचा मुद्दा आहे. अंगुलीमालाला बुद्धांनी जे काही सांगितलं त्याच्या हे लक्षात आलं की मी कसा जगतो, मी काय करतो, मी स्वतःला आणखीन यातना देतो, यातनातून, दुःखातून मुक्त होण्यासाठी मी स्वतःला आणखीन दुःख देतो, ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. तो तलवार सोडून टाकून देतो. अशा अशा अनेक घटना बुद्धांच्या हयातीमध्ये आपल्याला झालेल्या पाहायला मिळतात. आणि एक गोष्ट आणखीन आपल्याला पाहायला मिळते की काही लोकांना जागच्या जागी दुःखमुक्ती मिळालेली आहे. जसे बाह्य दारूचिरीचा एक मुद्दा आहे, त्याला देखील ताबडतोब ती दुःखमुक्ती मिळाली. ती दुःखमुक्ती कशामुळे मिळाली? तर या जागृतीमुळे मिळाली, सतीमध्ये, सतीमुळे मिळाली. ती सती, ती जागृती, हाच बुद्धाच्या जीवनातला सेंट्रल पॉइंट आहे. म्हणून आपण बोधी सम्यक संबोधी म्हणजे संपूर्ण जागृत अवस्था असं म्हणतो. असं हे सतीचं महत्व आहे. बाबासाहेबांनी देखील ह्या जागृतीला सर्वात जास्त महत्व दिलेलं आहे. त्यांनी जे मुख्य काम केलेलं आहे ते जनजागृतीचं केलेलं आहे. मग ती जनजागृती हिंदू समाजाची असो
किंवा अस्पृश्य समाजाची असो किंवा नंतर तर त्यांनी जगानं देखील बुद्ध धम्म स्वीकारला पाहिजे, जगाला बुद्ध धम्माशिवाय तरणोपाय नाही, अशा प्रकारचा संदेश त्यांनी जगाला दिलेला आहे. आणि हे एवढं मोठं त्याचं फळ, त्यांच्या त्या कार्याचं फळ, त्यांच्या त्या जागृतीच्या प्रचाराचं फळ, बुद्धांच्या जागृतीच्या प्रचाराचं फळ हे आपण चाकतो आहोत. म्हणून अशा प्रकारचे आपण कार्यक्रम या ठिकाणी घेऊ शकत आहोत आणि एवढ्या मोठ्या विशाल आणि व्यापक मुद्द्यावर आपण चर्चा करू शकत आहोत. एवढं मोठं महत्त्व हे सतीचं आणि जागृतीचं आहे. परंतु आता ही सती जागृती पद्धतशीरपणे कशी शिकून घेतली पाहिजे याच्यासाठी आपल्याला स्वतंत्रपणे बसावं लागेल. त्याच्यावर मी काही वर्कशॉप घेत असतो आणि त्याच्यातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल. त्रिभुवन सर आणि इतर लोक आपल्याला त्याच्यासाठी काही मदत करतील, कारण ते स्वतः पण या सत्रांमध्ये येतात, बसतात सती साधनेच्या. तर आपल्याला देखील त्याचा लाभ होईल अशी मी आशा या ठिकाणी करतो. आणि मला वाटतं या ठिकाणी आपण थांबूया. सतीविषयी, जागृतीविषयी इतकं पुरेसं आहे. जय भीम, नमो बुद्धाय. साधु साधु साधु. परंतु त्यांनी अस्पृश्य समाजाची विविध संपूर्ण मानवाची बाबासाहेब विविध ज्ञान प्राप्त केले, ते प्रज्ञावंत झाले, म्हणजेच स्वतः जागृत झाले. तेव्हाच त्यांना आवाज येत नाही सर. हा सर, आवाज नाही येत. अजिबात आवाज येत नाही सर. हा येत. जवळ धरा. हा जवळ धरा. आता येतो, आता येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर बरीच हुशार माणसं जन्मली, परंतु त्यांनी अस्पृश्य समाजातील माणसाची उन्नती केली नाही, नव्हे तर संपूर्ण मानवाची उन्नती केली नाही. जेव्हा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध प्रकारे ज्ञान घेतले व ते स्वतः प्रज्ञावंत झाले, म्हणजेच ते स्वतः जागृत झाले, तेव्हाच त्यांना समाजातील समस्या समजल्या. आणि त्याचमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक सत्याग्रह केले, अनेक चळवळी केल्या, अनेक वृत्तपत्रे काढली, अनेक पुस्तके लिहिली. एवढंच नव्हे तर संविधानासारखं आपल्याला देण दिली आणि तथागतांचा धम्मही दिला. सर्व क्षेत्रात धन दिव्य स्वीकारले. अर्थात त्यामध्ये त्यांची मानववृत्ती, करुणा आणि ते स्वतः जागृत होते, म्हणूनच ते